दिल्लीत आशादायी बैठक, DGCAचा सोलापूरला हिरवा कंदील. उडान योजनेपूर्वीच 2 कंपन्यांची विमान सेवा सुरू करण्याची तयारी. 2 कंपन्यांची छोट्या शहरातून सेवा. फ्लाय 91 या कंपनीकडून सध्या सिंधुदुर्ग, जळगाव, पुणे, गोवा येथून विमान सेवा दिली जाते. अलायन्स एअरकडून सिंधुदुर्ग ते मुंबई अशी सेवा सुरू आहे. या दोन्ही कंपन्यांना छोट्या शहरातून सेवा देण्याचा अनुभव आहे. या कंपन्या सोलापूरबाबत सकारात्मक असल्याचे सांगण्यात आले. उमेदवारीची शिफारस केल्याने भाजपच्या 4 नोटिसा, पण अध्यक्षांच्या सहीविना पक्षातून निलंबित करण्याचा इशारा. भाजपचे सदस्य नसलेल्या एका कार्यकर्त्याची विधानसभेच्या उमेदवारीसाठी शिफारस केल्याबद्दल शहर उपाध्यक्ष श्रीनिवास कर्ली यांच्यासह 4 माजी नगरसेविकांना पक्षाच्या 3 सरचिटणीसांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. विशेष म्हणजे या नोटीसीवर शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांची सही नाही. त्यामुळे या विषयावरून शहर भाजपमध्ये नवा वाद रंगण्याची शक्यता आहे. राज्यातील सर्व शाळा बुधवारी बंद ठेवण्याचा निर्धार. महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाकडील शिक्षक संच मान्यतेत 15 मार्च 2024चा व कंत्राटी शिक्षक भरतीबाबतचा 5 सप्टेंबर 2024चा शासन निर्णय वाडी वस्तीवरील विद्यार्थ्यांवर अन्यायकारक आहे. दोन्ही शासन निर्णय रद्द करावेत या मागणीसाठी राज्यातील सर्व प्राथमिक शाळा बुधवार 25 सप्टेंबर रोजी बंद ठेवून राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा निर्धार विविध संघटनांनी घेतला आहे. कुणबी जात प्रमाणपत्रासाठी लाच मागणारा मंडल अधिकारी ताब्यात. कुणबी जात प्रमाणपत्राचा अहवाल देण्यासाठी 3000ची लाच मागून तडजोडी अंती 1000ची लाच मागणारा लाचखोर मंडल अधिकारी शंकर विठ्ठल केकांड, वय 55, राहणार गोविंद बापूनगर, जेऊर, तालुका करमाळा याला अँटी करप्शन ब्युरोच्या अधिकाऱ्यांनी लाच मागितल्याचे कबूल केल्याने ताब्यात घेतले. लाचखोर शंकर केकांड याच्या विरुद्ध करमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. विहिरीमध्ये पोहत असताना बुडून तरुणाचा मृत्यू झाला. हरिओमनगर, जुळे, सोलापूर येथील एका शाळेच्या पाठीमागील मोकळ्या जागेत असलेल्या विहिरीत पोहताना पाण्यात बुडून तरुणाचा मृत्यू झाला. हा दुर्दैवी प्रकार 17 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास घडला. दुर्गप्पा माणिक कुर्ले, वय 26, राहणार उत्कर्षनगर, जुळे, सोलापूर असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. महिलांची छेड काढली म्हणून तरुणास मारहाण. गावातील महिलेची छेड काढण्याच्या कारणावरून एका तरुणास लाथाबुक्क्याने मारहाण करून ढकलून दिल्याने तो जखमी झाला. ही घटना रुई, तालुका बार्शी येथे बुधवारी रात्री 12 वाजेच्या सुमारास घडली. त्याला वैरागी येथे प्राथमिक उपचार करून सोलापुरातील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. ओंकार श्रीहरी केंडे, वय 23, राहणार रुई, तालुका बार्शी असे जखमीचे नाव आहे. जालन्यात बस ट्रकचा भीषण अपघात, 5 ठार 14 जखमी, मृतांचा आकडा वाढण्याची भीती. जालना वडीगोद्री रोडवरील शहापूरजवळ बस आणि आयशर ट्रकचा भीषण अपघात झाला. गेवराईकडून अंबडकडे जाणारी बस आणि मोसंबी भरून येणाऱ्या आयशर ट्रकची समोरासमोर धडक झाली. कामाच्या ताणामुळे पुण्यात तरुणीचा मृत्यू. पालकमंत्री अजित पवारांनी व्यक्त केल्या भावना. म्हणाले, कामाच्या तणावामुळे पुण्यात चार्टर्ड अकाउंटंट असलेल्या तरुणीचा 26व्या वर्षी मृत्यू झाला आहे. या प्रकरणी अजित पवारांनी भावना व्यक्त केल्या. संजय पांडेंचा काँग्रेसमध्ये प्रवेश होताच भाजपचा अज्ञातवासात शांत बसलेला नेता पुन्हा ऍक्टिव्ह. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावरून भाजप नेते मोहित कंबोज यांनी संजय पांडे यांच्यावर निशाणा साधला आहे. रुपाली चाकणकर, रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली. थेट एकमेकांचा बापच काढला. गेल्या काही दिवसांपासून राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांच्यात कलगीतुरा रंगलाय.